नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या ऊसाला परत एकदा मोकळं पाणी द्यायला लागले. पाणी अवेलेबल आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं काय करायला ऊसामध्ये गारवा मेंटेन राहण्यासाठी किंवा ऊसाची जी आहे टवटवी जी आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करावं, याला मोकळं पाणी द्यायला लागलो. आता पाणी देत असताना तुम्हाला एक सांगतो, सुरुवातीला हा ऊस पाहून घ्या. आता इथंच याच प्लॉटमधला माझ्या मागं हा असा कडेल थोडा ऊस आहे. आता हा ऊस होण्यामागचं एक कारण काय आहे, तर हे लिंबाचं झाड आहे. तर इथं असंच आहे, इथे एक आहे, हे 2 लिंबाची झाडं आहेत. याच्यामुळं काय झाले, पुरेसा जो सूर्यप्रकाश आहे तर तो आपल्या पिकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळं काय होतं, इथं पिकांची वाढ जी आहे ती थांबली. आता हे कशामुळं होतं, तर आपल्याला तर माहीतच आहे की कुठलीही पिकं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करत असतात, पण पुरेशी सूर्यप्रकाशाची जी किरणं आहेत तर ते आपल्या पिकांपर्यंत न पोहोचल्यामुळं काय होत असते, तर आपल्या पिकाची जी आहे ती वाढ थांबत असते किंवा ती हळूहळू होत असते. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या शेतातली सगळी झाडं तोडली पाहिजे. बांधायला आपल्या म्हणजे झाडं पाहिजेत, कारण पर्यावरणाचं संतुलन पण राखलं गेलं पाहिजे. फक्त पैशासाठी सगळं काय करायचं असा पण विषय नाही. आता यातून अजून एक दुसरा शिकण्यासारखा किंवा सांगण्यासारखा मुद्दा असा आहे, आपल्या आयुष्यात पण असंच असते. कोणाचं तर आपल्या डोक्यावर क्षेत्र असते, सुरुवातीला ते भारी वाटते किंवा आपल्याला ते कम्फर्ट झोन वाटायला चालू होते. परंतु याच्या आडूनच काय होत असते, तर आपली जी वाढ आहे किंवा प्रगती आहे तर ती थांबत असते. योग्य वेळ आल्यानंतर आपण हे काय करायचं असते, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती छत्रछायेतून बाहेर आलं पाहिजे किंवा त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला शिकलं पाहिजे. धन्यवाद.